Day of Saint Jerome Novena, Mass Intention for the safe return journey of the sibling by Glory David. For the safe up and down journey by Glory David. Thanksgiving to Saint Jerome by Edward Fernandez. Departed soul of Ellis family by Anna Davis. Soul of Neomisa Fernandez by Anthony Fernandez and family. Soul of Mary and Michael Fernandez by Anthony Fernandez and family. Soul of Ashwini Fernandez by Anthony Fernandez and family. Thanksgiving to Saint Jerome by Victor Francis Rodriguez and family. Thanksgiving to Saint Jerome by Moses Toperi and family. Soul of William Daniel Vaz by Lina Vaz and family. Soul of Wilson Amanna by Lina Vaz and family. Soul of Dominic and Marie D'Souza by Lina Vaz and family. For the blessing and success in business by one person. Thanksgiving to Saint Jerome by Manisha Sunil Kohli. Thanksgiving to Saint Jerome by Krupa Raj Board. Thanksgiving to Saint Jerome by Krupa Mata Board. Thanksgiving to Saint Jerome by Krupa Ji Board. Departed soul of Boteria family by Anthony Boteria. Departed soul of Farooq family by Gracie Boteria. Thanksgiving to Saint Jerome by Skyly Boteria. Thanksgiving to Sacred Heart of Jesus by Derek Gonzalez. Thanksgiving to Saint Jerome by Ivy D'Souza. Soul of John and Elizabeth Stephen by Maureen D'Souza. Soul of Joseph Mervyn Valerie D'Souza by Wilfred D'Souza. Departed soul of Lourdes Mary Devraj family by Mary Joseph. Thanksgiving for the gift of child of Andal by Vincy Michael. Thanksgiving to Saint Jerome by P.R. Rodriguez and family. Thanksgiving to Saint Jerome for the good health of dad by Ronald and Mary Rima Chettiar. Thanksgiving to Saint Jerome for the peace, joy and happiness in family by Ronald and Mary Rima Chettiar. परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि दिवसेंदिवस आपण येशू जन्माच्या दिवसाच्या जवळ जात आहोत आणि म्हणूनच
आपली आध्यात्मिक तयारी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या दिवसामध्ये जवळजवळ गेले 10-15 दिवसापासून आपण कन्फेशन करत आहोत आणि आपल्या हृदयाची चांगल्या प्रकारे तयारी करत आहोत. येशू जन्माची तयारी करत असताना आपण आपल्या हृदयामध्ये येशू बाळासाठी योग्य जागा तयार करावी आणि त्यासाठी संत जेरोमने आपल्याला सहाय्य करावं, मदत करावी. म्हणून आजच्या नवीन प्रार्थनेमध्ये दिवसामध्ये त्याच्याकडे विनंती करूया. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपलं सांसारिक जीवन जगत असताना आपल्या हातून अनेक चुका करत असतात, पाप करत असतात. त्या चुकांची पापांची मनातल्या मनामध्ये परमेश्वराला कबुली देऊया आणि या पवित्र विस्तावलीमध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभू आम्हाला दया कर. पापी लोकांना आचरण करण्यासाठी आलास. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हाला दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारीपासून जन्मलेल्या ख्रिस्ताच्या आगमनाद्वारे तू आपले वैभव जगाला प्रकट केलेस. ख्रिस्ताच्या देहधारणेचा सोहळा श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या आईनं सर्वकाळ युक्त राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. शास्त्री या पुस्तकातून घेतलेले वाचन. सरागावी दानवंशातला मनोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वाज असून तिला मूळ बाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रियाला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वाज असून तुला मूळ बाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती हो, तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मध पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तू गर्भवती हो, तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, कारण जन्मापासून तो मुलगा देवाच्या नाझीर होईल आणि इस्रायलला बलिष्ठांच्या हातून सोडवायला तोच आराम करेल. त्या स्त्रियाने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, एक देव माणूस माझ्याकडे आला. त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही आणि त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, पहा, तू गर्भवती हो, तुला मुलगा होईल. ह्यापुढे तू द्राक्षरस किंवा मध पिऊ नको, कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाच्या नाझीर राहील. पुढे त्या स्त्रियाला मुलगा झाला. तिने त्याचे नाव संशय ठेवले. तो मुलगा मोठा झाला आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा आणि आष्टकोल याच्या दरम्यान महनेदार येथे परमेश्वराच्या आत्म्याचे प्रेरणेने तो संचार करू लागला. हा प्रभूचा शब्द आहे.
यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जकर्या नावाचा एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनच्या कुळातील असून तिचे नाव अलिशबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा आणि रीती पाळण्यात निर्दोष होती. अलिशबा बांध असल्यामुळे त्यांना मुलबाळ नव्हते. उभयता वयातीतही झाली होती. एकदा
जखऱ्या आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आलेले याचकांचे काम करीत असतात. याचकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ आणि भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखऱ्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशबा, हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान दे. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल आणि उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस आणि मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळांना त्याचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. बापांची अंतकरणे मुलाकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आज्ञाने आणि सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे आणि माझी पत्नीही वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणार आहे आणि तुझ्याबरोबर बोलायला व ही सुवार्ता तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू पुकार असशील. तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते आणि त्याला पवित्र स्थानामध्ये उशीर लागल्यामुळे त्याला आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईल. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले. तो त्यास पुन्हा करीत होता आणि तो तसाच पुकार आणला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गर्भवती झाली आणि 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की प्रभूने माझ्याकडे पाहिले आणि लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी असे केले. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताखाली जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये गॅब्रिएल देवदूताने पवित्र सँच्युरीमध्ये किंवा पवित्र सभास्थानामध्ये ज्या ठिकाणी केवळ याजक जातात अशा सभास्थानामध्ये दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की लवकरच तुम्हाला मुलगा होणार आहे, तुझी बायको गरोदर राहणार आहे आणि जो मुलगा होईल त्याचे नाव तू जॉन ठेव किंवा त्याचे नाव तू योहान ठेव. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जखऱ्याने देवाच्या वचनावरती अविश्वास दर्शविला आणि त्याने देवदूताला प्रश्न केला, हे कसे होईल, कारण मी म्हातारा झालेलो आहे. त्याचप्रमाणे माझी बायको सुद्धा म्हातारी आहे, तिचा मासिक धर्म थांबलेला आहे. बाळ होण्यासाठी ज्या जैविक गोष्टी लागतात त्या आता आमच्यामध्ये राहिलेल्या नाही आणि म्हणून तू हे कसे काय म्हणतो. तेव्हा देवदूत त्याला म्हणाला की तू देवाच्या वचनावरती अविश्वास दर्शविला, म्हणून आतापासूनच तुझी जीभ टाळूला चटकेल आणि तू पूर्णपणे मोकळा होशील. आणि माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, हे त्यांचं संभाषण चालू होतं. जखऱ्या तिकडे धूप करण्यासाठी किंवा इन्सेस करण्यासाठी आला होता आणि इतका वेळ त्याने सँच्युरीमध्ये घालवला
लोक बाहेर त्याची वाट मारत होते. कारण प्रत्येकाला जशी वेदी सेवकांना पाळी दिली जाते त्याप्रमाणे त्यावेळेला अशा घराण्यातील ज्या घरामध्ये याजक आहे त्या घराण्यातील लोकांना अशा प्रकारची सेवा करण्याची, सँच्युरीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जात असते. तर त्या काळातली परवानगी जखऱ्याच्या कुटुंबाला होती आणि म्हणून सर्वजण त्याची वाट बघत होते. तो उशिरा आला तेव्हा लोकांनी त्याला प्रश्न विचारला, जखऱ्या किती वेळ झाला, आमची सुद्धा तिथे जायची इच्छा आहे, तू इतका वेळ का लावलास? तेव्हा जखऱ्या त्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जखऱ्याला काही बोलता येईना. तेव्हा लोकांना समजलं ह्याला कोणाचं तरी दर्शन झालेलं आहे, ह्याला परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जखऱ्या त्यानंतर आपल्या घरी गेला मंदिरामधून आणि तेथे त्याला परमेश्वराचा कृपा प्रसाद मिळाला. त्या दिवशी अलिशिबा ही गर्भवती राहिली. 5 महिने तिने स्वतःला घरामध्ये कोंडून ठेवलं आणि कारण ती म्हातारी होती. म्हातारी बाई, प्रेग्नंट बाई बाहेर जाणार कशी? तरी सुद्धा ती देवाला सांगत होती, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि मला गर्भार केलेला आहे, मला आता पुत्र प्राप्ती होणार आहे. आणि संपूर्ण समाजामध्ये माझी जी बदनामी होत होती, नाचक्की होत होती, टीका होत होती, अनादर होत होता, तो परमेश्वराने दूर केलेला आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यानंतर जॉन द बॅप्टिस्टचा जन्म झाला आणि ती घटना बायबलमध्ये अतिशय सुंदर प्रकारे लिहिलेली आपल्याला आढळते. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यावरून आपल्याला असं समजतं की परमेश्वराला काहीच अशक्य नाही, सर्व गोष्टी परमेश्वराला शक्य आहेत. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यावेळेला आपण प्रार्थना करतो, अनेकदा आपल्याला वाटतं मी 2 वर्ष प्रार्थना केली, 3 वर्ष प्रार्थना केली, माझी प्रार्थना ऐकली जात नाही, परमेश्वर झोपलेला आहे का, त्याला ऐकायला येत नाही का, तो बहिरा आहे का, माझे प्रॉब्लेम, माझ्या समस्या त्याला कळत नाही का? असं नाही माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. जे काही द्यायचं आहे तो अचूक वेळी आणि विविध पद्धतीने तो आपल्याला देत असतो. तसं बघितलं तर परमेश्वराने आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हीच विचार करा, कितीतरी गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत, किती वैभव आहे, किती सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आपल्याकडे आहेत. असा एकही दिवस आपण जन्माल्यापासून आला नाही की आपण उपाशी पोटी झोपून गेलो, आपल्या घरामध्ये 1 रुपया सुद्धा नव्हता किंवा आपल्या घरामध्ये तांदळाचा कण नव्हता. असा एकही दिवस मला तरी वाटतं आपल्या जीवनामध्ये आला नसेल. सर्व काही देव आपल्याला देतो. अहो, ज्याने आपल्याला जन्माला घातलं, ज्याने आपल्याला पोट दिलं, तो माणूस आपल्याला खाण्यासाठी सुद्धा देणार आहे. पक्ष्यांची तो काळजी घेतो, जंगलातील प्राण्यांची काळजी घेतो, पशुपक्ष्यांची काळजी घेतो, जलचरांची काळजी घेतो. जो प्रिय माणसाने खास करून निर्माण केला, त्या सृष्टीवरती अधिकार आणि सत्ता चालवण्यासाठी त्या माणसाला सांभाळ करणार नाही का? त्या माणसाला तो नक्कीच सांभाळ करेल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट दिसते की जो गॅब्रिएल देवदूत पवित्र मरीला संदेश घेऊन आला होता, तोच गॅब्रिएल देवदूत पवित्र मरीकडे जाण्या अगोदर आज जखऱ्याला दर्शन देताना आपल्याला दिसतो. हा देवदूत, आणि हे देवदूत कोण आहे आणि कोण बनू शकतो देवदूत? देवदूत म्हणजे देवाचे दूत, देवाचे मेसेंजर. हे देवाचे कार्य करत असतात. पहिलं कार्य त्यांचं असतं ते म्हणजे अखंडपणे परमेश्वराची स्तुती आराधना करणं त्याच्या दरबारामध्ये. आणि काही देवदूतांची काही विशेष कार्य करण्यासाठी निवड केली जाते. सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी, एखादं विशेष काम करण्यासाठी, एखादा देवाचा संदेश माणसापर्यंत किंवा धर्मगुरूपर्यंत पोहोचवण्यासाठी असे देवदूत खास निवडले जातात. आणि त्याच्यातूनच एक हा देवदूत म्हणजे गॅब्रिएल देवदूत. हा देवदूत योसेफाला दर्शन देतो स्वप्नामध्ये
आणि त्याला सांगतो मरियेचा स्वीकार कर. हाच देवदूत मरियेला दर्शन देतो आणि तिला देवाची योजना सांगतो. हाच देवदूत आजच्या शुभवर्तमानामध्ये जखऱ्याला दर्शन देतो आणि त्याला सांगतो तुला मुलगा होणार आहे, त्याचं नाव तू योहान घे. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे देवदूत म्हणजे या भूतलावरची माणसं तुमच्या आणि माझ्यासारखी. आपण ज्या वेळेला मरण पावतो त्यावेळेला आपण पहिल्या प्रथम पटकन कितीही पवित्र असलो तरी स्वर्गात जात नाही. आपण कुठे जातो? शुद्धी स्थानामध्ये, पगडीमध्ये जातो. पगडीमध्ये काही काळ राहतो. आता किती काळ हा जर प्रश्न विचारला तर आपापल्या कर्माप्रमाणे तो काळ कमी जास्त असतो. माझी कर्म चांगली तर कदाचित 1 तासच मी तिथे असते. माझी कर्म जर वाईट तर मी तिथे 10 वर्ष सुद्धा राहील, सांगता येत नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, आजचं प्रवचन ऐकताना प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा की माझी कर्म कशी आहे. कर्म म्हणजे काय? माझं काम कसं आहे या तलावाचं. चांगलं काम असेल तर मला मुक्ती लवकर आहे, वाईट काम असेल तर मला मुक्ती लवकर नाही. आणि म्हणूनच त्या गोष्टीकडे आपलं लक्ष पुरवणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो आपली कर्मे चांगली असतात त्यावेळेला लवकरात लवकर कदाचित महिन्याभरामध्ये, आठवड्याभरामध्ये पगडीमधून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करतो. स्वर्ग राज्यामध्ये एकदा का प्रवेश झाला की त्या माणसाला आपण दूत म्हणतो. आणि जर पृथ्वीवरती त्या माणसाच्या कृपेने किंवा त्याच्या मध्यस्थीने चमत्कार घडले तर पृथ्वीवरती जे पोप असतात, ख्रिस्ती धर्माचे सर्वाधिकारी, ते त्या माणसाला संत म्हणून घोषित करतात आणि बाकीचे लोक सगळे देवदूत असतात. देव त्यांची स्तुती आराधना करतो आणि त्यांना त्यांच्या कार्याद्वारे त्यांना विविध प्रकारच्या पोस्ट देत असतो. विविध प्रकारची कार्य करण्यासाठी त्यांना सांगितलं जातं आणि त्याच्यातच एक देवदूत म्हणजे गॅब्रिएल देवदूत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कदाचित आपल्यापैकी काही लोक म्हणतील, फादर कुठले देवदूत आणि कुठलं काय आम्ही कधी बघितलं नाही, हे सर्व भूतांड आहे, कर्मकांड आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवदूत म्हणजे आपल्याला असा पंख असलेला एक माणूस आपल्या पुढे येईल आणि दिसेल, हे फक्त इमेज लोकांनी सुधारलेली आहे. देवदूत म्हणजे आत्म्याची अद्भुत शक्ती. ही शक्ती आपल्या पाठीशी असते. आणि म्हणूनच लहानपणी आजी आजोबांनी आपल्याला प्रश्न विचारला असेल आणि सांगितलं असेल, झोपायला चाललास ना, पहिल्या प्रथम रक्षक दूताची प्रार्थना म्हण. आणि मग आपण रक्षक दूताची प्रार्थना म्हणायचो आणि मगच आपण खाटेवरती बेडमध्ये झोपायला जायचो. आता जर रक्षक दूताची प्रार्थना प्रेयर ऑफ डायरी एंजल आपल्या पोरांना विचारली तर त्यांना येईल नाही. आम्हाला येते कारण आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवली, त्यांना त्यांच्या आजी आजोबांनी शिकवली आणि म्हणून ती प्रार्थना येते. पण आपण आपल्या मुलांना मात्र ते शिकवलं नाही. आपली मुलं झोपायला जातात तर शेवटचा व्हॉट्सअप मेसेज गुड नाईट आणि हे ते काय खेळ करत असतात आणि मग मोबाईल खाली पडतो आणि मुलं झोपतात. ती उठतील की नाही दुसऱ्या दिवशी माहिती नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपणच आपल्या मुलांना खड्ड्यामध्ये घातलेलं आहे आणि म्हणून त्यांना गार्डियन एंजलची किंवा गॅब्रिएल देवदूताची, मायकल देवदूताची किंवा रफाएल देवदूताची अजिबात ओळखच राहिली नाही. आणि म्हणून ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेला घाईघाईने आपण रस्ता क्रॉस करतो, ओके, आणि लगेच एखादी गाडी येते आणि आपण एका क्षणासाठी वाचतो, आपला अपघात होत नाही. त्यावेळेला आपण का वाचतो हा तरी विचार करा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. विचार करा, कारण गार्डियन एंजल आपल्या बरोबर असतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 25 मार्चला 1994 साली मी शाळेमध्ये SSCची एक्झाम चालू होती आणि मी तिथे कंडक्टर होतो म्हणून मी जात होतो. खूप टेन्शनमध्ये होतो कारण मुलं कॉपी करायची शाळेमध्ये. आणि मी असा रेल्वे क्रॉस करत असताना एका भरधाव लोकलने मला उडवलं. कळलं, इथून ते तिथपर्यंत लांब जाऊन पडलो. लोकल गेली
मी उठलो, माझ्या अंगाला सगळी रेती लागली होती ती साफ केली आणि मी निघालो. थोडीशी लाज वाटली कारण बऱ्याच लोकांनी मला पडताना बघितलं. मला एक खर्चटलं सुद्धा नाही, काहीच झालं नाही. आणि असं चालत असताना त्या रस्त्यावरती त्या मोरी रोडवरती एक माणूस आला आणि त्याला मला मागून असं टॅप केलं आणि मला सांगतो, अहो तुम्हाला काहीच झालं नाही. आणि मी सांगितलं नाही आणि मी चालू लागलो. नंतर थोड्या वेळाने मागे बघितलं तर तिकडे तो माणूस नव्हता. आजही मला वाटतं की तो माणूस कदाचित देवदूत असावा, ज्याने मात्र एवढ्या मोठ्या संकटातून रक्षण केलं. आज घरी जा माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, आणि बघा आतापर्यंत आपल्यावरती किती संकटे आहेत आणि कशा प्रकारे देवदूत तुमच्या बरोबर होता आणि त्यामुळे तुम्ही वाचला गेला. आणि म्हणूनच त्या देवदूतावरती विश्वास ठेवा. रात्री झोपताना देवदूताला सांगा, देवदूता मी माझा आत्मा तुझ्याकडे देतो, माझं शरीरही तुझ्याकडे देतो. ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून माझं संरक्षण कर आणि उद्याचा दिवस माझ्या जीवनामध्ये उगवू दे. अशी जर प्रार्थना मी केली आणि झोपी गेला तर शांत झोप लागेल आणि तुमच्या जीवाचं, तुमच्या शरीराचं संरक्षण केलं जाईल. आमेन. तुझ्या कृपा सामर्थ्यामुळे आमची दुर्बलता नष्ट हो आणि आमची कामे पवित्र बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व आनंददायक आहे. सर्व संदेशांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता याने त्याची सर्वांना ओळख करून दिली आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकांच्या निरंतर गुणगान सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. Para
की आम्ही आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर रक्त बनव स्वेच्छेने स्वीकारलेल्या प्रसन्नापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझं शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पितच आहे भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्यावा म्हणून द्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवी प्रभू सर्वजन पसरलेल्या तुझ्या सभेची तू आठवण कर आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस आमचे महागुरू स्वामी ऑक्सफोर्ड ग्रेशियस इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणात पुन्हा होण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर त्यांना वाचे झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिग्दर्शन करत दे आम्हा सर्वांवर दया कर देवमाता धन्यकुमारी मरिया साऱ्या ग्रेशित व जगाच्या सध्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे माटेकरी कर त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया आमच्या स्वर्गीय बाबा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही क्षेत्रफळ हो आमची दररोजची भाकरी आम्हाला जसे आम्ही तसे तू आमच्या हे प्रभू सर्व वाईटांचे संरक्षण कर त्या जीवनात आम्हाला शांती दे आमच्या कारणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्लेशात स्मरण मी तुम्हासाठी शांती राखून देतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आपल्या बाबाकडे पाहू नकोस तर तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती केल्याची कृपा कर तुम्ही तिची वेळ सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती बंधन करूया जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला शांती पहा हे देवाचे कोपरू जगाची पापे हरण करणारे देवाचे कोपरू पहा त्या कोपराच्या भोजनात बोलावण्यात आले आपण सर्व धन्य हे प्रभू स्वीकार करावे
सूचनेकडे लक्ष द्या. उद्या सकाळी मराठी मिसा नेहमीप्रमाणे 8 वाजता असेल आणि ही मिसा रविवारची आणि नोव्हेनाची मिसा असेल. मिसानंतर जी मिसा आणि डोनेशन कमिटी आहे त्यांची महत्त्वाची सभा फक्त अर्ध्या तासासाठी मी घेणार आहे. त्या सर्वांनी कृपा करून सभेसाठी हजर राहावं. त्यांना वैयक्तिकरित्या वेलंकनी कॉल करणार आहे किंवा केलेले असतील त्यांनी कृपया सभेसाठी हजर राहावं ही नम्र विनंती. उद्या सकाळी 10 वाजता इंग्लिशमधून मिसा नेहमीप्रमाणे होईल. सोमवार, मंगळवार आणि बुधवार 21, 22 आणि 23 डिसेंबर संध्याकाळी 5:30 ते 6:45 पर्यंत मी कुमसाराला असणार आहे. कृपा करून आपली कुमसार करून घ्या ही नम्र विनंती. 24 तारखेला संध्याकाळी 8 वाजता मराठीमधून ख्रिसमसची मिसा होईल आणि 25 तारखेला सकाळी 8 वाजता ख्रिसमसची मिसा इंग्लिशमधून होईल. याची कृपया नोंद घ्यावी. 25 तारखेला 8 वाजता ची मिसा साधारण 9:30 पर्यंत संपेल. सगळी लोक गेल्यानंतर सगळे गेट बंद केले जातील याची कृपया नोंद घ्यावी. पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देण्यात येत आहे, कोणत्याही व्यक्तीला स्वतःहून निमंत्रण देऊ नका आणि कोणीही फोन केला तरी त्यांना विनंती करा की सणाच्या दिवशी इकडे फिरकू देखील नका. कदाचित त्यांना क्वारंटाईन केलं जाईल 2 दिवसांसाठी किंवा पोलीस स्टेशनला नेऊन बसवतील आणि म्हणून कृपा करून ही चूक कोणीही करू नका ही माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. त्यांनी जर फोन केला तर त्यांना सांगा मला भेटा किंवा मला माझा फोन नंबर द्या, माझ्याशी बोलू दे किंवा तुम्ही त्यांना समजावून सांगा 26 तारखेला नाही 27 तारखेला तुम्ही येऊ शकता. अख्खा दिवस चर्च उघडत आहे आणि गेट सुद्धा उघडणार आहे. 28 तारखेला मोठा दिवस आहे, निरपराध बालकांचा सण आहे, त्या दिवशी तुम्ही येऊ शकता. परंतु 26 तारखेला जर आपण थोडंसं ढिलापणा दाखवलं तर अन्य धर्मियांची महागर्दी इकडे होईल आणि सगळा गोंधळ होईल. आणि म्हणून मी आपणास विनंती करतो की जे जे कोणी आपल्याला फोन करतील त्यांना नम्रतेने सांगा की करोनाचा धोका आहे, पोलिसांचा कडक पहारा बंदोबस्त आहे, कृपया आपण येऊ नका, आपला आणि आमचा जीव धोक्यामध्ये घालू नका. उभे राहा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या जीवनदायी भाकरीबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आता ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आमची हृदय तयार राहावी
म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. संत जयंतीचा नोव्हेनाचा 5वा दिवस. सुरुवातीची प्रार्थना. हे संत जयंत आमच्या धर्मग्रंथाच्या आश्रयात तुझे स्तुतिगान करण्यासाठी आणि तुझ्या अलौकिक सणांची आमची आठवण करण्यासाठी दृढ विश्वासाने तुझ्या चरणी आम्ही एकत्र जमलो आहोत. हे संत जयंत देव मातेच्या महासंस्था आणि पवित्र पुस्तकाचे अभ्यास करतो. त्याचा तू एक पवित्र ग्रंथ तयार केला. तसे तुझ्या धर्मग्रंथातील विखुरलेल्या लोकांना एकत्र करत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगाचा निर्माण आहे. तसे तू आमच्यातील धर्माचा निर्माण आहे त्याची आम्हाला जाणीव होते. जेणेकरून आमची आराधना केली. हे संत देव आमच्या आश्रयात तुझ्यापाशी विश्वासाने आजारांना मृत्यूंना आनंदित कर. तसेच सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. आम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आमच्यासाठी ईश्वराकडे विनंती कर. दिवसेंदिवस आमचा ख्रिस्ती विश्वास मजबूत होण्यासाठी व ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहण्यास आमच्यासाठी प्रार्थना कर. हे सर्वशक्तिमान दयाळू बाबा, तू संत जेरोमला एका असामान्य धर्मगुरूचा अवतार दिला. त्याच्या उपदेशाद्वारे तारणाची रहस्य आम्हाला प्रकट केली. आम्ही एकमेकांवरती प्रेम करावे व येशूच्या आदेशाप्रमाणे वागावे अशी आम्हाला शक्ती मिळावी म्हणून संत जेरोमद्वारे आम्हाला आग्रह आहे. हे देवांत परमेश्वर, धर्मगुरूला आवश्यक असलेल्या बुद्धिमत्ता, पावित्र्य, चारित्र्य, उपकार बुद्धी, अन्य भाषांचं ज्ञान, उत्साह व आध्यात्मिक कार्य करण्याची कळकळ या सर्व सद्गुणांनी संपन्न करून तू संत जेरोमला घडविलेस. त्याच्या उदाहरणाने व प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या बंधुभगिनीवर निस्वार्थी प्रेम करता यावे व इतरांना आमच्या चांगल्या वर्तनाने ख्रिस्ताचा प्रकाश देता यावा की त्याद्वारे तुझा गौरव होईल म्हणून हे दयावंत देवा, संत जेरोमने पवित्र बायबलचा सखोल अभ्यास केला. देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले व ख्रिस्ताच्या तारणाची गोड रहस्ये लोकांना साध्या व सोप्या भाषेत उघड केली. तसेच त्याने प्रायश्चित्त प्रार्थना व त्याग करून पावित्र्य बनवले. आम्ही सुद्धा पवित्र बायबलचे नेहमी वाचन करावे, त्यावर मनन व चिंतन करून देवाच्या वचनाप्रमाणे वागावे म्हणून हे दयानिधे संत जेरोमला दीनदुबळ्यांची, दुःखितांची दुःखे दूर करण्यासाठी, आजारांचे आजार बरे करण्यासाठी शक्ती दिलीस. त्याच्या पायाशी आनंद श्रद्धातून अंतकरणाने जमला आहोत. शारीरिक व मानसिक आजार, पापबुद्धी, ऐहिक विवंचना, दारिद्र्य, चिंता यापासून आमचे रक्षण व्हावे. तसेच आमच्या धर्मग्रामात व शेजाऱ्यात बंधुभाव, शांती व सौख्य नांदून आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्ही प्रार्थनापूर्वक संत जेरोमची भक्ती करतो. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश व त्याच्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्यास व त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला स्फूर्ती मिळाली अशी प्रार्थना पुत्र आमचा परमेश्वर त्याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पूर्ण मानले जा. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकरी आम्हाला दे. आणि आमच्या अपराधांना क्षमा कर. तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला प्रतिकोस करण्यापासून आम्हाला सोड. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या सर्व असो. हे संत जेरोम, प्रभु तुम्हाबरोबर असो. शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र
तुम्हास आशीर्वाद देवो. राम ख्रिस्ताच्या शांती तुम्हास पाठविल्या येत आहे. सूचनेकडे लक्ष द्या. सोमवार दिनांक 21 डिसेंबरला संध्याकाळच्या नोवेनाच्या निस्सानंतर सर्व युक्रिस्टिक मिनिस्टरची अत्यंत महत्त्वाची सभा होईल. तर सर्व युक्रिस्टिक मिनिस्टरनी या मीटिंगला हजर राहावं अशी मी नम्र विनंती त्यांना करतो. त्याचप्रमाणे काही झोनमध्ये आणखी 4-5 नवीन युक्रिस्टिक मिनिस्टर निवडलेले आहेत. त्यांना देखील मी पर्सनली फोन करून सांगेन की त्यांनी या सभेसाठी हजर राहावं. धन्यवाद. Amen.